इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला विचारतात की तुमचे काय विकनेस आहे, तुमचा काय स्ट्रेंथ आहे. मला हे कळत नाही आहे. हे डॉक्टर आहेत, हे सायकोलॉजिस्ट आहे, सायकॅट्रिक डॉक्टर आहे. मला विकनेस आणि स्ट्रेंथ, कारण ते लोक तर कामच करून घेणार आहे. ते काय माझी विकनेस असल्यामुळे मला काय आराम करू देणार नाही, आणि स्ट्रेंथ असेल तर ते काय असं मला काय बोजा उचलायला लागणार नाही, नाही मला काही असं स्पेशल पगार मिळणार आहे. विचारतं काय मला तेच कळत नाही की इंटरव्ह्यूला विकनेस आणि स्ट्रेंथ काय आहे करतात. मला ना हे कळत नाही आहे की जर इंटरव्ह्यू घेतो आहे आणि तुम्हाला माहिती आहे की तुमच्याकडे एवढी सॅलरी देण्याची कॅपॅसिटी आहे, तर ते एक्सपेक्टेशन काय विचारतात. मी सांगितलं माझं एक्सपेक्टेशन आहे, मला महिन्याला 2 लाख पगार पाहिजे. अरे तुझी कंपनी, तू जो इंटरव्ह्यूअर आहे, तू HR डिपार्टमेंटला आहे, तुझा पगारच 18,000 आहे, आणि तू इंटरव्ह्यू घेतल्यानंतर तर तुझी सॅलरी एक्सपेक्टेशन काय. मला काय, मी तर विचारच करत असतो की हे काय आहे, सगळं फसवेगिरी आहे काय. खोटं बोलतात नाही लोक. काम नाही, काम आहे, हे कमी आहे, पुढच्या महिन्यात जास्त काम येणार आहे, हे जे काय मधल्यामध्ये जो घोळ चालले असतो. एखादा एम्प्लॉई आहे तो कसं काय त्या कंपनीचा स्टेटस तो कसा पकडून ठेवला की बाबा माझ्या कंपनीत काम आहे, माझ्या कंपनीत काम नाही, माझा पगार एवढा वाढणार आहे, माझा पगार एवढा वाढणार नाही. ह्याचं काय तुमचं कॅल्क्युलेशनच नाही आहे. फक्त दिवस रात्र एकदा कामावर गेलं की जे काय काम असतं ते मरस्तोवर काम करायचं. पण जेव्हा इन्क्रिमेंट, जेव्हा सॅलरी वाढायची असते, तेव्हा मात्र काम काय केलं, तू सुट्टी घेतलीस, आता सॅलरी मिळायला थोडा लेट होणार आहे, आता कंपनीत जास्त काम नाही आहे. अरे काय, कसा काय तो एम्प्लॉई तुमच्यावर भरोसा ठेवणार. बरोबर बोलतो आहे ना. आवडलं तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. ठीक आहे, बाय बाय.